वैनती या गरुडा तसा असशील तसा या देवाच्या हाकेला धावणे. कोण? तसा असशील तसा माझा देव मला हाक देतोय. हे देवा तुझ्या हाकेसाठी हा गरुड गरुडा खाली पडले. हा देवा माझ्या कर्तव्यात तुझे कमी पडले. एकच कर्तव्य काय ते? माझ्यापेक्षा काम दादांकडे जास्त दादानी मला हाक दिली. देवा देवा मला बोलवलं नाही. अरे माझं काम आहे पण माझ्यापेक्षा दादांचं काम जास्त आहे. मला सांग रे दादा. हो मला तुम्ही बोलवलं. मी तुला हाक मारली तर काय म्हणालास? जाऊ दे हो दादा. आता गेलं तर गेलं. आलाय ना त्याला काम सांगा लवकर. हे गरुडा सांगा. तुला द्वारक्याची न्याय देवता तुला देते. काय म्हणून? तुला ह्या द्वारक्याचा त्याग करून कर्दळीवनात जायचंय. कुठं? कर्दळीवनात. कर्दळीवनाच्या ठिकाणी. आणि हा गरुड होय कशासाठी? एकच कारण. कुणी म्हणे अंगुष्ठ एवढा मरफट निर्माण झालाय. काय म्हणे अंगुष्ठ एवढा मरकट? होय. मग काय झालं त्याचं? त्या मरकटाने साऱ्या फळबागाचीच नव्हे तर साऱ्या कर्दळीवनाचा नाश करून टाकलाय. मग त्याच मरकटाला घालवायचं आहे तुला. काय? होय. हो दादा. हो. हे काम मला सांगू नका. माझे पराक्रम काय? देवा माझ्या पुढे राहू दे. मी जाऊ जाणार नाही. पराक्रम मला कळलेलं आहे. काय ते? हा जो आलाय हा नुसता दिसणारा गरुड आहे. याच्यानं काही होणार नाही. या मरकटाला मारा. मी जाऊ. माझे पराक्रम काय? माझं कर्तव्य काय? अरे मी तेच म्हणतोय. आणि मी ते अंगुष्ठ मरकटासाठी ते जाऊ. अरे गरुडा मी तेच देवा म्हणतो. द्यायची असेल तर मोठी जबाबदारी दे. मोठी आणि जबाबदारी. म्हणून तुला तेच सांगतोय. काय ते? अरे गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. म्हणजे आता तुझ्याला ते शक्य नाही. त्यावेळी पराक्रम केले होते. देवा हे नारदा माझ्या पराक्रमाला डिवचण्याचा प्रयत्न केला. माझी अवहेलना केली. माझ्याने जमणार नाही. काही जमणार तू म्हातारा झाला. ऐका. काय ते? जातोय मी तिथपर्यंत. माझ्या पराक्रमाला दुसरा दिला आणि त्याचा करणारो तुमच्या शब्दावर मान ठेवून काय गेला? भरारी घेऊन गेला. हा भरारी घेऊन गेलाय खरं. पण दादा हा तिथे जाऊन काय करतोय पाण्यात? अगदी बरोबर आहे. कारण देखील गेला पाहिजे. गडगडणारे सारेच मेघ करतील शब्दा प्रकार नव्हे. तेव्हा हा गेलाय याचं काही लक्षण ठीक दिसत नाही. तेव्हा जातीनिशी तुम्ही तिथं जायला जातीनिशी रंगा झालंय. कसं वाटलं? आता बरं वाटलं. जो तो म्हणत होता मी श्रेष्ठ
तो अहंकार कसा दूर होईल हे आपल्याला दृश्यपण पाहिजे. तेव्हा चल म्हणते माझ्या समोर तुला आगळं चित्र दाखव. अरे हे भामे स्वामींचा आवाज द्वारापाशी येतोय. पण आम्हा काय आहे हे स्वामींना पटवून दे. स्वामी सावकाश तोडफोड कशाला करते. जरा शांत होऊ दे. मला सांगा काय ते किती दिवस झाले त्या बामेच्या महाली तुम्हाला येत आहेत. आधी जरा थांब. एक नियम असतो पतिव्रता स्त्रीचा नियम काय असतो. आधी नवऱ्याला घरात घ्यावं आणि तदनंतर काय ते विचारावं. दरवाजावर उभे आणि कसले प्रश्न विचारते. आधी आतमध्ये येऊ दे. पण मला आधी काय सांगा ते एवढे दिवस झाले हा. या भामेचा महाल दिसला नाही आणि आज कुठून आला. थांब. एवढे दिवस झाले भामेचा महाल दिसला नाही म्हणते. मग आज आलो ते उगाच आलोय. आज आलात ना हा बरं झालं आला. आलो ना. या 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 म्हणते. वा शाबास. या बसा म्हणते. आता झालं का. बसा म्हणते. हे कोणासाठी केलंय. हे सारं काही पाहतोय. एकसारखी रोषणाई केली आहे ती कोणासाठी. तुमच्यासाठी दागिने नवीन. पण मी तर असं म्हणतोय अगं अंगा खांद्यावर किती जरी दागदागिने जरी मिरवण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा मनाची श्रीमंती जर असेल तर आपला नवरा मुठीत राहिल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आधी प्रेमानं वागायला शिक. प्रेमानं बोलायला शिक. प्रेमानं जर वागलीस तर हा नवरा नक्कीच प्रेम तुला देणार. प्रेमाच्या बदल्यात प्रेमच मिळणार. पण मला सांगावं काय? प्रेम किती दिला तुमच्या इतर बायकांप्रमाणे मी हात हलवत नाही पण आले. आल्यानंतर जी कटकट सुरू केलीस त्याच्यानंतर कोण असा नवरा येईल करी. आपण कटकट का केली का आहे. केली? कित्येक दिवस झाले आला नाहीत म्हणून रागे भरली म्हणून कटकट करते. पण मला सांग या माझ्या साऱ्या बायका माझ्या बायका किती 108. अगदी बरोबर. मग साऱ्यांमध्ये पट्टराणीचा अधिकार मी तुला दिलाय का. जरी तर तू पट्टर चांगली आहेस म्हणून. हो पण जरी पट्टराणी असली तर कधी मानाने वागवलंय. हा. कुठल्या सुटल्या त्या कोर्टीच्या माली जाणार. ती पळून आली आणि लग्न केलंय. मग असं जर तुला म्हणायचं असेल म्हणजे कृष्ण जर पक्षपात करतो असं तुला म्हणायचं असेल तर मी आज ठरवलेलं आहे. काय करायला. आज मी काय ठरवलंय. काय ठरवलं? 8-15 दिवस तुझ्या महालातून जाणार नाही. पण माझी आल्यापासून स्वागत करण्याची पद्धत त्याच्यानंतर मी विश्रांती करणार. ती विश्रांती करण्याची सवय तुला सारं काही ज्ञात आहे. त्याप्रमाणे जर झालं असेल तरच मी तुझ्या महालात राहणार. एवढे दिवसांनी आला. मला खूप काही बोलायचं होतं तुमच्याशी. काय बोलायचंय. पण तुम्हाला श्रम झालाय. बोलायचं आज नाही. बोलायचं नंतर केव्हा तरी. आज फक्त विश्रांती झोपायचं आहे. खूप श्रम झालेला आहे. पतीचे श्रम पत्नीने दूर केले पाहिजे. मग या म्हणते काय करणार आहे? या मंचावर या. हे मंच काय तुझं. माझी वाट अजून कोणती. अजून आता किती वाटी घालणार. आला तर आला. महाराज कोणी आलं असेल तरी मला उठवायचं नाही हे लक्षात ठेव. कोणी येऊ दे. दासी भावता भावता हाकलून दे. मग चल लवकर. तरी हा सहभाग
आणि का होईल कळू लागल्या दिनापासून आई वडिलांच्या कुशीकुलात लहानाची मोठी होत असतानाच माझ्या ध्यानी मनी चिंतनी माझे पती परमेश्वर श्रीकृष्ण यांची छबी माझ्या मनात होते आणि त्याच दिनापासून आजपर्यंत माझ्या भक्तीनेच मी त्यांना मनाने नाही अगदी शरीराने तनाने धनाने संपूर्णपणे समर्पित केले आणि म्हणूनच का होईना माझा स्वीकार त्यांनी केला. पण नित्यशः येणारे स्वामी आज येण्यासाठी विलंब झालाय खरं. याच्याही मुळाशी कारण आपल्या थोर जबाबदारी निभावत असताना त्यांना येण्यास विलंब झाला असेल खरं. पण माझा पत्नी धर्म होय, कारण त्यांच्या चरणाचे धुलीकण मस्तकी चर्चित केल्याशिवाय मी माझ्या मुखात पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कणही घेतला नाही. आणि म्हणूनच द्वाराशी ऐकलेली आकाश आणि त्या वाणीने मला कळलं की भामादेवींच्या महाली स्वामींचं येणं झालं. पण माझा पतिधर्म मला निभवायचा आणि म्हणून स्वामींचं दर्शन घ्यावं आणि इथून निघावं हेच योग्य. पण